बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा चमचमीत हॉटेल स्टाईल काजू मसाला आज आपण बनवलेला आहे. तर बाहेर जाऊन 1000 ते 2000 रुपये घालवण्यापेक्षा घरामध्येच आपण फक्त 150 ते 200 रुपयांमध्ये हा काजू मसाला 4 ते 5 लोकांसाठी बनवू शकतो. हो, खरंच तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी या रेसिपीची तुम्हाला खासियत सांगते. यामध्ये वापरलेलं वाटण आणि पेस्ट आपण हॉटेल स्टाईलने बनवलेली आहे. तर रेसिपी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण आणि पेस्ट बनवूयात. तर वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी मी काही खाडे मसाले घेतलेले आहेत. तर या ठिकाणी मी 3 मिरे, 3 लवंग, 1 मसाला वेलदोडा, 1 तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी, 2 वेलदोडे, 1 चक्रीफूल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा धने आणि 2 चमचे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर या पूर्ण रेसिपीसाठी मी 100 ग्रॅम एवढा काजू घेतलेला आहे. त्यातील थोडासा काजू मी वाटण बनवण्यासाठी घेतलेला आहे. हे झालं वाटणासाठी. तर आपल्याला पेस्ट देखील बनवायची आहे. तर पेस्ट बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी उभा पातळ चिरलेला कांदा आणि त्याच प्रमाणात टोमॅटो देखील घेतलेला आहे. आता साहित्य जाणून झालं. आता पटकन हे साहित्य भाजून घेऊयात. तर साहित्य भाजण्यासाठी कढई गरम केली. आता कढईमध्ये पहिल्यांदा कोरडे जिन्नस भाजून घेऊयात. तर हे साहित्य आपल्याला लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. जेवढी भाजणी आपण कुरकुरीत खमंग करेल ना, तेवढा जास्त मसाला छान लागतो. तर हे बघा, साहित्य मी 2 ते 3 मिनिट हलकं परतवून घेतलेलं आहे. हलका खोबऱ्याचा रंग देखील बदललेला आहे. तर तुम्हाला तमालपत्र तोडून दाखवते. तमालपत्र अगदी व्यवस्थित त्याचा चुरा होत असेल तर समजून जायचं भाजणी व्यवस्थित झालेली आहे. तर बघा, साहित्य काढून घेतले. हे झालं वाटणासाठी. आता आपल्याला पेस्टसाठी लागणारे साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर भाजून घेऊयात. तर कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पाने, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, त्याच प्रमाणात टोमॅटो घेतला. आता आपल्याला हे साहित्य 2 ते 3 मिनिट लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत कांदा सोनेरी रंगावर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप आहे. आपल्याला कांदा जास्त डार्क करायचा नाही. आपल्याला हलका सोनेरी रंगावर हा कांदा भाजायचा आहे. जर तुम्ही खूप जास्त कांदा भाजलात तर थोडासा भाजीचा रंग बदलतो. त्यामुळे कांदा हलकाच गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, हे साहित्य मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतलं. बघू शकता, खूप जास्त भाजलेलं नाही, हलकं गोल्डन रंगावर भाजलेलं आहे. तर आता आपण हे साहित्य काढून घेऊयात. तर हे बघा, साहित्य व्यवस्थित भाजून काढून घेतले. आता थंड करूयात. तर काही वेळातच सगळे जिन्नस व्यवस्थित थंड झाले. आता बारीक करूयात. तर बारीक करत असताना पहिल्यांदा कोरडे जिन्नस बारीक करून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतील. तर हे बघा, कोरडे जिन्नस मी बारीक करून घेतले. आपण हे सगळे साहित्य एकत्र बारीक करू शकतो, परंतु कांद्यामुळे जे काही खाडे मसाले असतात ना, ते व्यवस्थित बारीक होत नाहीत. मग ते मसाल्यामध्ये दाताखाली लागतात. त्यामुळे आपण सेपरेट बारीक करून घेतलेलं आहे. तर बघा, पेस्ट देखील तयार आहे. वाटण झाले, पेस्ट झाले. आता लगेचच फोडणी घालूयात. परंतु फोडणी घालण्याआधी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्याला काजू भाजून घ्यायचा आहे. एक तरी तुम्ही तुपामध्ये काजू भाजून घ्या किंवा मग तेलामध्ये. तर बघा, काजू आपल्याला हलका गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क करायचा नाही. तर हे बघा, काजू मी हलका गोल्डन रंगावर भाजून घेतला. बघू शकता, मस्त कुरकुरीत झालेला आहे. काढून घेऊयात. त्यानंतर पुढे मसाला फोडणी घालूयात. तर त्याच तेलामध्ये मी थोडंसं तेल वाढवते. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घातली. त्याच्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर घालूयात. आता आपल्याला यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे.
तर हा मसाला आपण 4 ते 5 लोकांसाठी बनवतोय, त्याचे हे प्रमाण आहे. तर पेस्ट घातली, वाटण देखील घालूयात. त्याच्यानंतर काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर 2 चिमूट हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, गरजेनुसार कांदा लसूण मसाला, 5 ते 6 चमचे काजू मसाला ग्रेव्ही. आता आपल्याला हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊयात. तर शेवटी आपण जी काजू मसाला ग्रेव्ही घातली ना, ती कोणत्याही मार्टमध्ये सहज उपलब्ध असते. तर तो मसाला घातल्यामुळे खरं सांगते मसाला खूप टेस्टी होतो. तुम्ही देखील जरूर घाला. तर बघा, मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर मी अजून थोडंसं पाणी यामध्ये वाढवते. तर पाणी आपल्याला यामध्ये गरजेनुसार घालायचं आहे. खूप जास्त पातळ मसाला करू नका. आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये मसाला बनवायचा आहे ना, त्यापेक्षा थोडासा पातळ करा, म्हणजे मसाला शिजवून घेतल्यानंतर त्याचे प्रमाण व्यवस्थित होईल. तर बघा, मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता त्यामध्ये गरजेनुसार मीठ घालूयात. तर बघा, आपण जो काजू मसाला ग्रेव्ही हा मसाला घातला ना, त्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण आहे, त्यामुळे या ठिकाणी मीठ थोडंसं कमीच घाला. तर हे बघा, मीठ घातलं, पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा मसाला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, 2 ते 3 मिनिट नंतर बघू शकता मसाला मस्त रटरट शिजलेला आहे. जेवढा मसाला तुम्ही मंद आचेवर शिजवून घ्याल ना, तेवढा जास्त मसाला टेस्टी लागतो आणि मसाल्यावर तर्री देखील छान येते. तुम्हाला दाखवते, मसाला एकदम रिच तयार झालेला आहे. बघू शकता, आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये मसाला पाहिजे ना, त्या कन्सिस्टन्सीमध्ये मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर शेवटी बघा, आपल्याला 4 ते 5 चमचे क्रीम किंवा दुधावरची साय घालायची आहे. तर या ठिकाणी बघा, मी दुधावरची साय घातली. त्याच्यानंतर पुढे कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालूयात. आता झाकण ठेवून आपल्याला फक्त अर्धा ते 1 मिनिट वाफ काढायची आहे. तर 1 मिनिट नंतर बघू शकता, मसाला मस्त रटरट शिजलेला आहे. आता त्यामध्ये परतवून घेतलेला काजू घालूयात. तर या ठिकाणी मस्त काजू मसाला तयार झालेला आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट सांगते, जर तुम्हाला बटर घालायचे असेल तर या स्टेजला तुम्ही बटर घालू शकता, किंवा मग एकतर तुम्ही फोडणी घालताना बटर घालू शकता. अजून एक गोष्ट म्हणजे याच ठिकाणी तुम्हाला शेवटी कसुरी मेथी देखील घालायची आहे, ज्यामुळे चव दुप्पट वाढते. तर बघा, मस्त चमचमीत हॉटेल स्टाईल काजू मसाला या ठिकाणी तयार आहे. बघू शकता, एकदम दाटसर क्रीमी रिच असा काजू मसाला या ठिकाणी तयार आहे. तर हा मसाला तुम्ही रोटी, नान, फुलका याबरोबर खाऊ शकता. तर बघा, घरगुती पद्धतीने अवघ्या 100 ते 150 रुपयेमध्ये हा मसाला बनवून तयार झालेला आहे. प्लीज तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त चमचमीत हॉटेल स्टाईल काजू मसाला बनवलेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.